नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाळांनो, आतापर्यंत आपण मोशन आणि इक्वेशन या पाठामध्ये जास्तीत जास्त पॉइंट काय केलेले आहेत आपण कव्हर केलेले आहेत. तर त्यामध्ये एक महत्त्वाचा जो मुद्दा होता तो काय म्हणतात, न्यूटनचे नियम, न्यूटन्स लॉ. न्यूटन फर्स्ट लॉ बघितला. आता आपण काय केलेलं आहे, न्यूटन सेकंड लॉ चालू केलेला आहे. न्यूटन्स सेकंड लॉ आपण काय केलेला आहे, चालू केलेला आहे. ठीक आहे. तर न्यूटन फर्स्ट लॉ मध्ये काय काय होतं बाळांनो, तर न्यूटन फर्स्ट लॉ काय होतं की बाबा न्यूटन फर्स्ट लॉ इज रिलेटेड टू इनर्शिया. व्हॉट? न्यूटन फर्स्ट लॉ इज रिलेटेड टू इनर्शिया. फर्स्ट लॉ कशाशी रिलेटेड होता, इनर्शिया. इनर्शिया मीन्स व्हॉट, जडत्व. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमचं रिव्हिजन घेत असतो. ठीक आहे. विज्ञानमध्ये रिव्हिजन जेवढं होईल तेवढे पॉइंट्स कंप्लीट होऊन जातात आणि एक परफेक्ट होऊन जातात. ठीक आहे. इनर्शिया. इनर्शिया मीन्स व्हॉट, जडत्व. जडत्व म्हणजे जाड. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर उदाहरण मिळेल. एक पुस्तकाचं आणि टेबलाचं. ओके. तुम्ही एक बुक उचलायला गेला तर तिथं काय लावता, तुम्ही फोर्स अप्लाय करता. पण तोच तिथं टेबल उचलायला गेला तर तिथं फोर्स काय लागेल, डबल लागेल. म्हणजेच काय, त्या प्रत्येक ऑब्जेक्टकडे काय इनर्शिया, त्या प्रत्येक ऑब्जेक्टकडे काय आहे, इनर्शिया आहे. म्हणजे जडत्व आहे त्या वस्तूला, काय आहे, त्या स्वतःची काय आहे, जडत्व आहे. हे याच्यावरून आपल्याला काय होतं, समजत असतं. ठीक आहे. आता त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की बाबा इनर्शियामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय होता, हो बाबा, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स, संतुलित आणि असंतुलित बल. बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स, संतुलित आणि असंतुलित बल. तर त्याच्यामध्ये टग ऑफ वॉरचं एक एक्झाम्पल दिलं होतं, म्हणजे रस्सी खेच. बॅलन्स फोर्स कधी होतं, जेव्हा दोन्ही साइडला इक्वल फोर्स अप्लाय होत असतो. दोन्ही साइडला इक्वल फोर्स काय होत असतो, अप्लाय होत असतो. तेव्हा तिथे काय होतं, बॅलन्स फोर्स होतो. तेव्हा तिथे काय होतं, बॅलन्स फोर्स तिथं तयार होतो. पण ज्या बाजूला अनइक्वल फोर्स तयार होतो, ज्या बाजूला अनइक्वल फोर्स तिथं अप्लाय होतो किंवा तयार होतो, तिथं अनबॅलन्स फोर्स तयार होतो. काय तयार होतो, अनबॅलन्स. ओके. तर आपण त्याच्यानंतर पुढे जाऊन बघितलं की बाबा एखाद्या वस्तूवर युनिफॉर्म मोशन मध्ये चाललेल्या एखाद्या ऑब्जेक्टवर की बाबा एक्सटर्नल फोर्स लागतो का. ओके. हे बघितलं. एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय होतो का, ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. तर काय होतं की एखादी वस्तू जर रेस्ट मध्ये असेल किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर त्याच्यावर कोणताही बल कार्य करत नसतो असं आपण बघितलं. पण ऍक्च्युअली तो कार्य करत असतो, पण ते काय होतात, एकमेकाशी काय होतात, कॅन्सल होतात. एकमेकाशी कॅन्सल होतात आणि पुढे जाऊन ते नेट फोर्स काय होतो, झिरो. नेट फोर्स काय होतं, तिथं पुढे जाऊन झिरो. आणि अशा प्रकारे आपण बघितलं की बाबा युनिफॉर्म मोशन किंवा रेस्ट मध्ये असलेल्या ऑब्जेक्ट मध्ये पण काय होतो, फोर्स अप्लाय होत असतो, जेणेकरून त्याला मोशन काय होत असतो, ऍक्ट होत असतो किंवा प्राप्त होत असतो. आलं म्हटल्यावर हा पहिला जो नियम होता तो कशाशी रिलेटेड आहे, इनर्शियाशी किंवा बॅलन्स अनबॅलन्स फोर्सशी. म्हटल्यावर तिथं फोर्स इसेन्शियल आहे एखाद्या ऑब्जेक्टचं डायरेक्शन बदलण्यासाठी, वेलोसिटी चेंज करण्यासाठी किंवा डिस्प्लेसमेंट करण्यासाठी. ठीक आहे. फोर्स इज व्हेरी इसेन्शियल. त्यानंतर आपण न्यूटनचा दुसरा नियम चालू केला. न्यूटनचा दुसरा नियम, त्याच्यामध्ये तुम्हाला मी उदाहरण दिलं नाही, पण आज उदाहरण देणार आहे. उदाहरणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक जो बॉल आहे क्रिकेटचा, तो काय करायचा आहे, स्पीडला टाकायचा आणि तुम्हाला फ्रेंडला कॅच करायचं आहे. देयर इझियर टू कॅच दिस नो. का, त्याला काय वेलोसिटी आहे आणि मास आहे. म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये वेलोसिटी आणि मास आहे. म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान आणि वेग आहे. त्या वेगामुळं, त्या वेलोसिटीमुळं किंवा मासमुळं आपण ते कॅच करू शकत नाही. कारण हाय स्पीड वेलोसिटी असते आणि हाय मास असतो जेव्हा एखादी वस्तू स्पीडमध्ये येत असते. ठीक आहे. तर या गोष्टी आहेत बघा, या गोष्टी लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये आपण काल बघितलं की मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. म्हणजे मोमेंटम म्हणजे संवेग. मोमेंटम म्हणजेच काय, संवेग. मोमेंटम म्हणजेच काय, मोमेंटम. मोमेंटम म्हणजे संवेग. संवेग कधी तयार होतो, जेव्हा गुणाकार, म्हणजेच काय, मास इंटू वेलोसिटी. म्हणजे गुणाकार कुणाचा, वस्तुमान आणि वेगाचा. वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार म्हणजेच काय, मोमेंटम. वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार म्हणजेच काय, मोमेंटम. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आलं. मोमेंटम मध्ये काय, तर संवेग येतं,
मास इंटू व्हेलॉसिटी. काल पुढं द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता तेच बघायचं आपण. मोमेंटम न्यूटनचा दुसरा नियम कशाशी निगडीत आहे बाळांनो? सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनची मोमेंटम हा रिलेटिव्ह आहे. बघा मोमेंटम बद्दल आपण आता माहिती घेऊया. ठीक आहे. मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मोमेंटम म्हणजे संवेगाला मॅग्निट्यूड असतं. मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण. परिणाम नाही, परिमाण. परिमाण म्हणजे प्रमाण. मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण असतं. ॲज वेल ॲज डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे काय? दिशापथ असतं. म्हणजे मोमेंटमला काय असतं? मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण पण असतं, ॲज वेल ॲज डायरेक्शन असतं. म्हणजे मोमेंटमला तुम्ही काय सांगणार? मोमेंटम मध्ये काय काय असतं? संवेगामध्ये मॅग्निट्यूड पण असतं, परिमाण असतं किंवा दिशा असते, डायरेक्शन असतं. काल पहिलं वाक्य मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे त्याला परिमाण पण असतं, त्याला एक वेगळं विशिष्ट अशी पर्टिक्युलर काय असतं? डायरेक्शन असतं. काल इट इज डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट व्हेलॉसिटी. इट इज डायरेक्शन इज द सेम ॲज द व्हेलॉसिटी. म्हटल्यावर जिथं वेगाची दिशा आहे तिथंच मोमेंटमचं डायरेक्शन असतं. म्हणजे इट इज म्हणजे कोणाचं? मोमेंटमची जी डायरेक्शन आहे, द मोमेंटम डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे जिथं वेगाची दिशा असते तिथं संवेगाची दिशा असते. म्हटल्यावर वेग जिथं आहे तिथं संवेग असतो. वेग जिथं आहे तिथं संवेग असतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं की बाबा चेंडू कॅच करायला सांगितलं आहे, फेकायला सांगितलं आहे, थ्रोन करायला सांगितलं आहे. मग तिथं काय आहे? जिथं तुम्ही थ्रोन करशील तिथं ज्या डायरेक्शनला असेल त्या डायरेक्शनलाच काय असणार आहे? मोमेंटम पण असणार आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनला मोमेंटम आहे त्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी पण आहे. म्हणजे वेग पण त्याच डायरेक्शनला आहे असं गृहीत धरलं जातं. हे झालं दुसरा. तिसरा SI सिस्टीम द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्राम मीटर पर सेकंड. SI सिस्टीम मध्ये मोमेंटम SI सिस्टीम द युनिट ऑफ मोमेंटम. युनिट ऑफ मोमेंटम म्हणजे काय? संवेगाचा जो हे आहे, युनिट ऑफ मोमेंटम इज द किलोग्राम मीटर पर सेकंड. म्हणजे संवेगाचा जो एकक आहे SI सिस्टीम. कशा सिस्टीम मध्ये? SI सिस्टीम मध्ये संवेगाचा जो एकक आहे तो काय आहे? किलोग्राम मीटर पर सेकंड. किलोग्राम मीटर पर सेकंड. वेल CGS इट इज ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. CGS मध्ये SI मध्ये काय आहे? किलोग्राम मीटर पर सेकंड. CGS मध्ये ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. हे दोन लक्षात ठेवा. किलोग्राम मीटर पर सेकंड आणि ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. काल पुढं हा झाला तिसरा. चौथा if an unbalanced force applied on an object cause change in velocity of the object. मला तुम्हाला तेव्हापासून सांगितलं की जेव्हा अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होतो म्हणजे असंतुलित बल कार्य करतो एखाद्या ऑब्जेक्टवर तेव्हा त्याची डायरेक्शन बदलते. कशाची? कॉज चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. म्हटल्यावर एखादा अनबॅलन्स जेव्हा एखाद्या वस्तूवर कार्य करतो तेव्हा वस्तूची व्हेलॉसिटी चेंज होते. वस्तूची व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणजे असंतुलित बल एखाद्या वस्तूवर जर प्रयुक्त झाला तर त्या वस्तूचा वेग बदलतो. त्या वस्तूचा काय होतो? वेग बदलतो. ठीक आहे. If an unbalanced force applied on object or change in velocity of the object म्हटल्यावर त्या वस्तूचा वेग बदलतो when unbalanced force applied on object. जेव्हा त्याच्यावर बाह्य असंतुलित बल जर कार्य करत असेल तर त्या वस्तूची व्हेलॉसिटी, त्या वस्तूचा वेग काय होतो? बदलतो किंवा चेंज होत राहतो कंटिन्युअसली. ठीक आहे. हा झाला क्रमांक आपला चौथा. पाचवा that it also cause change in its momentum. मग व्हेलॉसिटी तर चेंज होतेच. जेव्हा अनबॅलन्स फोर्स अप्लाय होतो व्हेलॉसिटी त्या वस्तूची वेग बदलतोच, त्याचबरोबर त्या वस्तूचं मोमेंटम पण बदलतं. काय बदलतं? मोमेंटम. मोमेंटम म्हणजेच काय? संवेग. मोमेंटम म्हणजेच काय? त्याचा संवेग पण चेंज होतो. म्हणजे मोमेंटम पण काय होतं? मोमेंटम इज ऑल्सो चेंज. दॅट इज ऑल्सो कॉल चेंज इन मोमेंटम. म्हणजे संवेग पण काय होतो? चेंज होत राहतो. संवेग पण काय होतो? त्याचा बदलतो. when velocity of the object change and momentum change when unbalanced force apply on the object. म्हणजे जेव्हा असंतुलित बल काय करत असेल तेव्हा त्या वस्तूचा वेग पण बदलतो आणि त्याचा संवेग पण बदलत असतो.
तर हा झाला 5वा मुद्दा. 6वा, द फोर्स नेसेसरी टू कॉज अ चेंज इन मोमेंटम ऑफ एन ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. द फोर्स नेसेसरी टू कॉज अ चेंज इन द मोमेंटम म्हटल्यावर बल काय आहे, महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे काय करण्यासाठी, त्या वस्तूचा मोमेंटम संवेग बदलण्यासाठी, त्या वस्तूचा संवेग बदलण्यासाठी ऑफ एन ऑब्जेक्ट म्हटल्यावर फोर्स बल महत्त्वाचं आहे, त्या वस्तूचा मोमेंटम म्हणजे संवेग बदलण्यासाठी डिपेंड्स अपॉन रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग ते कशावर डिपेंड आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे ते फोर्स कशावर अवलंबून आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हटल्यावर संवेग बदलातील दरावर अवलंबून आहे की बाबा ते कसं मोमेंटम चेंज होतं. म्हणजे संवेग बदलाचा जो दर आहे त्यानुसार काय होतं, एखादा बल जर लागू झाला तर त्याचं मोमेंटम चेंज होतं. 7 मोमेंटम कशात दाखवतात, पी या अक्षरात मोमेंटम कशात दाखवतात, पी. ओके, मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट म्हटल्यावर मोमेंटम कशावर अवलंबून आहे, मास अँड वेलोसिटी. म्हणजे वस्तुमान वस्तूच्या प्रोडक्ट म्हणजेच काय, वस्तुमान गुणिले वेलोसिटी. वस्तुमान म्हणजेच मास इनटू वेलोसिटी. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, प्रोडक्ट म्हणजेच काय, गुणाकार. प्रोडक्ट म्हणजेच काय, गुणाकार. म्हणजे मोमेंटमची डेफिनेशन दिली आहे. मोमेंटम कोणत्या अक्षरात दर्शवतात, पी. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. हे मोमेंटम या पी अक्षरात दर्शवतात आणि मोमेंटमलाच मास, प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. म्हणजे मोमेंटम म्हणजेच काय, कोणाचा गुणाकार, वस्तुमान आणि वेग म्हणजे मास अँड वेलोसिटी. म्हणून मोमेंटम जे p बरोबर m * v म्हणजे m * v असेल. मास * वेलोसिटी म्हणजे मास गुणिले म्हणजे वस्तुमान गुणिले वेलोसिटी, वस्तुमान गुणिले वेलोसिटी. काल 9 मोमेंटम इज द वेक्टर क्वांटिटी. बरोबर, मोमेंटम इज द वेक्टर क्वांटिटी. सदिश राशी, मोमेंटम इज द वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी म्हणजे त्याला डायरेक्शन आहे. म्हणजे वेगाच्या दिशेला याचं डायरेक्शन असतं. सदिश राशी वेक्टर क्वांटिटी म्हणतात त्याला. मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्याला डायरेक्शन असतं त्याला वेक्टर क्वांटिटी म्हणतात. सदिश राशी म्हणजे जिथं वेग आहे तिथं मोमेंटमचं डायरेक्शन आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्शन आहे म्हणून ती कसली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे ती, वेक्टर क्वांटिटी आहे. The rate of change of momentum is proportional to the applied force. The change of momentum occur in the direction of force. बघा, the rate of change of momentum is proportional to the applied force. चला इथपर्यंत. The rate of change of momentum is proportional to applied force. म्हटल्यावर एखाद्या संवेगामध्ये जो संवेगाच्या दरामध्ये जो बदल आहे तो कशाचे समानुपाती असतो, प्रोपोर्शनल. प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती. प्रोपोर्शनल म्हणजे कशाचे समानुपाती असतो, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कशाचे समानुपाती आहे म्हणजे संवेग बदलातील दर कशाचे समानुपाती म्हणतात, टू द अप्लाइड फोर्स. जिथं बल लावलेलं आहे, जिथं बल लावलेलं आहे तिथं काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम होत आहे. पुढं द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि कुठं बदलत आहे तो मोमेंटम संवेग कुठं बदलत आहे, जिथं बलाचं डायरेक्शन आहे, जिथं बलाची दिशा आहे. जिथं बलाची दिशा आहे त्या डायरेक्शनला काय होतंय, हा जो फोर्स आहे, हा जो मोमेंटम आहे तो बदलत आहे. हा जो मोमेंटम आहे तो बदलत आहे. ठीक आहे, बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हटल्यावर जो संवेग बदलाचा दर आहे तो कशावर अवलंबून आहे, कशाची समानुपाती आहे, प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती आहे जिथं तुम्ही फोर्स अप्लाय करता. द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हटल्यावर जिथं संवेगामध्ये बदल कधी होतं, जिथं बलाची दिशा असेल, जिथं बलाची दिशा असेल तिथं बदल होतो. कारण जिथं बलाची दिशा असेल तिथं हा बदल होत असतो. कारण बघा, तर हे लक्षात ठेवा. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आज आपण बघितला, म्हणजे न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम बघितला. दुसऱ्या नियमामध्ये पुन्हा एकदा सांगतो बघा, मोमेंटम हॅज अ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे मोमेंटम म्हणजे संवेगाला मॅग्निट्यूड असतं, परिमाण असतं, प्रमाण असतं, ॲज वेल ॲज डायरेक्शन असतं, दिशा असते, पर्टिक्युलर दिशा असते.
its direction is the same as that of velocity. म्हणजे त्याची दिशा ती कशी असते, जिथं velocity असेल तिथं वेगाची दिशा असेल तिथंच मोमेंटमची संवेगाची दिशा असते किंवा डायरेक्शन असते. ओके, SI सिस्टीम युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्राम मीटर पर सेकंड. SI पद्धतीत संवेगाचा जो एकक आहे तो काय किलोग्राम मीटर पर सेकंड आणि CGS पद्धतीत ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. CGS पद्धतीत ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. आता मोमेंटम कधी कधी बदलतं बघा, जेव्हा अनबॅलन्स फोर्स अप्लाइड होईल तेव्हा त्याची वेलोसिटी चेंज होईल. बघा, जेव्हा अनबॅलन्स फोर्स एखाद्या वस्तूवर अप्लाय होईल, काय एखादा अनबॅलन्स फोर्स म्हणजे असंतुलित बल एखाद्या वस्तूवर अप्लाय झाला तर त्याची काय चेंज होते, वेलोसिटी चेंज होते. काय चेंज होते, वेलोसिटी. दॅट इज आल्सो कॉल्ड चेंज इन मोमेंटम. वेलोसिटी बदलली, मोमेंटम बदलली. वेलोसिटी बदलली, मोमेंटम पर चेंज होतं बघा. आलं. द फोर्स नेसेसरी टू कॉज चेंजिंग इन मोमेंटम. बल महत्त्वाचं आहे काय बदलण्यासाठी, मोमेंटम बदलण्यासाठी. संवेग बदलण्यासाठी बल अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ऑफ एन ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. जो मोमेंटम मध्ये जो बदल होत आहे त्या वस्तूच्या ते कशावर आहे, संवेग किती दरात बदलतो म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे किती दरात तो बदलतो त्याच्यावरच तो डिपेंड असतं की कुठं फोर्स लागलेला आहे आणि किती बदल होत आहे मोमेंटम मध्ये. ठीक आहे. मोमेंटम कशाने दर्शवतात, पी ऍक्शनने दर्शवतात. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. म्हणजे मोमेंटम हा कशाचा प्रोडक्ट आहे, मास अँड वेलोसिटी म्हणजे वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार. वस्तुमान आणि वेगाचा गुणाकार त्याला काय म्हणतात, मोमेंटम. ठीक आहे. म्हणजे मोमेंटम कशाने दर्शवतात, पी ऍक्शन. मोमेंटम इज इक्वल टू m इंटू v. मोमेंटम इज इक्वल टू m इंटू v म्हणजे गुणाकार आहे म्हणून तो गुणाकारमध्ये तुम्हाला मांडून दिलेलं आहे. ठीक आहे. मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी म्हणजे मोमेंटम ही सदिश राशी म्हणजे मोमेंटमला डायरेक्शन आहे. जिथं वेलोसिटी डायरेक्शन असेल तिथं मोमेंटमची डायरेक्शन असेल. काल पुढे द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणल्यावर जो संवेगामधला बदल आहे तो कशाच्या समानुपाती आहे, जिथं बल लावला जातो. जिथं बल लावला जातो, जिथं बल अप्लाय केलं जातं तिथंच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, तिथंच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम होत असते. ओके. द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणल्यावर द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणल्यावर मोमेंटम संवेग कोणत्या दिशेला घडतं की जिथं फोर्स लावलेला आहे, जिथं बल लावलेलं आहे. संवेग कोणत्या दिशेला घडतं, जिथं फोर्स लावलेला आहे, जिथं बल लावलेलं आहे त्या डायरेक्शनलाच काय होतं, संवेग होत असतो. त्या डायरेक्शनलाच काय होत असतो, संवेग होत असतो. काल तरी लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये कोणताही अवघड शब्द तुम्हाला दिसतो का बघा. मॅग्निट्यूड काल सांगितलं तुम्हाला, परिमाण. मोमेंटम हा नवीन शब्द आहे तुम्हाला. संवेग तुम्हाला सांगितलेलं आहे. संवेग मोमेंटम म्हणजे काय, संवेग. संवेग म्हणजे वेगाचाच एक भाग आहे तो संवेग. ओके. वेलोसिटी वेग माहितीच आहे तुम्हाला, डायरेक्शन दिशा माहितीच आहे. दोन पद्धतीचे एकक असतात विज्ञानामध्ये, SI आणि CGS ते पण माहिती आहे तुम्हाला. SI पद्धतीत काय आहे की काय किलोग्राम मीटर पर सेकंद, CGS मध्ये ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद आहे याचं एकक. ओके. त्यानंतर पुन्हा मोमेंटम आहे नेसेसरी म्हणजे आवश्यक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे संवेग बदलातील दर. संवेग बदलातील दर. रेट म्हणजे दर. ओके. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट म्हणजेच काय, गुणाकार. मास म्हणजेच काय, वस्तुमान. मास म्हणजेच काय, वस्तुमान. वेलोसिटी म्हणजे वेग. पी कशाने दर्शवतात, पी काय आहे, मोमेंट. m काय आहे, मास. v काय आहे, वेलोसिटी. ठीक आहे. त्यानंतर इथं वेक्टर म्हणजे काय, सदिश राशी ज्याला दिशा असते, सदिश दिशा, अदिश ज्याला डायरेक्शन आहे. ठीक आहे. प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती असतं. जिथं फोर्स लावला जातो तिथं चेंज होत असते संवेगामध्ये. ठीक आहे. डायरेक्शन कुठं असतं संवेगाचं, तिथं फोर्स लावला असतो. म्हणजे संवेग प्राप्त होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, फोर्स. फोर्स इज नेसेसरी फॉर चेंज ऑफ रेट ऑफ मोमेंटम. म्हणजे संवेग बदलातील दर जर काढवायचा असेल तर तिथं फोर्स लावणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की बाबा चेंडू जोरात फेकला तुम्ही कॅच करू शकणार नाही, पण इझिली टाकला तुम्ही धरू शकता. कारण त्याला मास आणि वेलोसिटी कमी लागते. पण जर हायर टाकला असं स्पीडला वेलोसिटी आणि मास ती ग्रेटर होते. मग तुम्ही फोर्स जिथं लावता तिथंच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम होतं, तिथंच वेलोसिटीचे डायरेक्शन असते, त्यामध्ये इझिली कॅच होत नाही. ठीक आहे. परीक्षेला काय काय विचारतात बघा, डिफाइन मोमेंटम. मोमेंटम इज द
product of mass and velocity. Write the formula of momentum. Momentum is P is equal to m into v. Okay, momentum is a which quantity? Is a vector quantity. Okay, when momentum are changed, when unbalanced force applied over it, म्हणजे असंतुलित बल केलं तर ते मोमेंटम बदलतं. ठीक आहे, मोमेंटमचं डायरेक्शन कुठं असतं? जिथे वेलोसिटीची डायरेक्शन असते. ओके, मोमेंटम काय आहे? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन याच्यावर अवलंबून असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर बाबा विचारा, काय शंका असतील हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल, ग्रुपवर विचारा किंवा इंडिव्हिज्युअल विचारा. लवकरच आता तुमचा मॅक्सिमम हा कव्हर झालेला आहे. टेस्ट मी घेणार आहे, तर 1-2 दिवसात तुम्हाला सांगितलं जाईल की टेस्ट होणार आहे विद्यार्थी. तुम्ही टेस्ट चांगल्या प्रकारे द्या, अभ्यास करा. प्रॉब्लेम असेल आमच्या व्हिडिओमध्ये, या व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद.